जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ, योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 19वा अध्याय. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काही एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, कारण गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहे. ज्या मोठ्या कलावंतीने आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्याय निवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, जिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली, ती म्हणाली, अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो, त्याचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघ गर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव ह्याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू, त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयी साक्ष देतात त्या तुझ्या बंधूच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्यांच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्व समर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. त्याचा शत्रूचा नाश. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्च वाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजाचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर
लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वाप धरले गेले आणि त्याच्या बरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्यांच्या समोर चिन्हे करून ठकविले होते. त्या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. वाचलेले वचन देवबापा आशीर्वादित करो. प्रियांनो, खूप सुंदर असं वचन ह्या ठिकाणी आहे. आपण याचा जास्तीत जास्त अभ्यास करू, वचन वाचू, मनन करू, प्रार्थना करू आणि जिवंत देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू आणि यातील रहस्य आपण प्रगट करून घेऊ. कारण हे देवाशिवाय कोणालाही प्रगट करता येणार नाही. म्हणून प्रियांनो, जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये आपण राहू. चला आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, हे वचन जे कुणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ओ प्रिय प्रभू येशू, ही प्रार्थना जे कुणी ऐकतील त्याला तू आरोग्य प्राप्तीत होते. प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय प्रिय प्रभू येशू, आज मी प्रार्थना करत आहे. प्रिय प्रभू येशू, लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, आजही आमच्या जीवनामध्ये काही अयोग्य गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता तू घाल, जेणेकरून आम्ही तुझी स्तुती करावी, जेणेकरून आम्ही तुझी उपासना करावी, जेणेकरून आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन राहावं, जेणेकरून प्रिय प्रभू आमच्या हृदयामध्ये तू राहावा, आमच्या कुटुंबामध्ये राहावा, आमच्या देशामध्ये राहावा, सर्व राष्ट्रांमध्ये राहावा. यासाठी प्रिय प्रभू या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद माझ्या जिवंत देवा. ओ प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, आम्हाला तुझ्या आत्मेने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भरून काढ आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, तुझं पवित्र संजीवन आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. सर्व राष्ट्रांवरती तुझं संजीवन उतरून येऊ दे. सर्व भावित क्रोधापासून ओ हालेलुया तू आमचं संरक्षण कर. प्रभू, आमच्या पापांमुळे येणाऱ्या सर्व पीडा, आमच्या पापांमुळे ह्या पृथ्वीवरची सर्व उद्ध्वस्तपणा, प्रिय प्रभू येशू, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू थांबव. ओ प्रिय प्रभू येशू, ह्या मानव जातीवरती तू दया कर. प्रभू, जे अशुद्धतेमध्ये आहेत, अंधकारामध्ये आहेत, ओ पिता परमेश्वरा, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता उतरून यावी. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. तुझ्या अभिषेकाने तू भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तुझ्या अग्नीद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. तुझ्या पवित्र सर्व सामर्थ्याने तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व घाणेरड्या गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे आजारांनी पिडलेले आहेत, ते सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, तो आमचा देव आहे, तो आमचा पवित्र देव आहे. तुझी इच्छा आहे कुणी आजारी असू नये, प्रत्येक जणाला उत्तम आरोग्य आणि उत्तम पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू,
प्रत्येकाच्या जीवनातील निराशा निघून जात आहे, प्रत्येकाच्या जीवनातील कलह निघून जात आहे, प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व कलह निघून जात आहे प्रभू. अनेक कुटुंब घटस्फोटाच्या मार्गावरती आहेत प्रभू. ते सर्व घटस्फोटाचे सर्व विचार रद्द केल्या जाऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. एकमेकावरती प्रेम करून आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहू यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील गर्व, आमच्या जीवनातील हेवा, आमच्या जीवनातील व्यभिचारपणा, आमच्या जीवनातील मूर्तीपूजा, आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे वाईट पाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. आज या सकाळच्या समय जे कुणी हे प्रार्थना ऐकत आहे, ओ पिता परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण पश्चाताप करीत आहोत. आमच्या पश्चातापास प्रिय प्रभू येशू योग्य उत्तर तू दे. आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर आणि प्रिय प्रभू येशू पश्चातापी अंतःकरण, पश्चातापी हृदय तू आम्हाला तू दे आणि आमच्या जीवनातील सर्व झालेल्या अपराधांची, पापांची तू आम्हाला क्षमा कर आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू करा. हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू तू महान असा परमेश्वर आहे. तू आमच्यावरती दया करतोस, तू आमच्यावरती प्रेम करतोस. तरी पण प्रिय प्रभू येशू, वारंवार आम्ही तुझ्या मार्गापासून भटकून जातो. होय प्रभू येशू, या सकाळच्या समय तू माझा आणि माझ्या सर्व मित्रजनांचा ताबा तू घे आणि परिवाराचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे प्रभू. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. त्या सर्व प्रकारच्या समस्या प्रिय प्रभू येशू मला सांगता येणार नाही, परंतु तुला सर्व काही ठाऊक आहे प्रभू. त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रभू तू काढून टाकत आहे प्रभू. आज ज्यांच्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे, ती सर्व पोकळी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भरून काढ. एकटेपणा वाटत आहे प्रिय प्रभू येशू काही लोकांना, पण प्रभू त्यांच्या संगती तू आहेस. त्यांचा एकटेपणा तू काढून टाकत आहेस, त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाकत आहेस. आणि प्रिय प्रभू येशू, आज अनेक लोक आत्महत्येचा विचार करत आहे. ते सर्व आत्महत्येचे विचार, दुष्टात्म्यांनी लावलेल्या सर्व पीडा येशूच्या नावामध्ये निघून जात आहे प्रभू. ते सर्व विचार तू कॅन्सल करत आहे. एक नवीन जीवन तू त्यांना तू दे आणि पवित्र जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. सर्व अंधकाराच्या सत्तांपासून प्रभू तुझ्या सेवेच्या विरुद्धामध्ये दुष्टात्मे उठलेले आहेत, त्या सर्व दुष्टात्म्यांचे तोंड तू बंद करून टाक. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तुझ्या सेवेवरती जे हल्ले करणारे लोक आहेत त्यांचं तू तारण कर, त्यांना तू क्षमा कर, कारण प्रभू ते जे काय करतात ते त्यांना समजत नाही. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे, आमचा देश बदलल्या जाऊ दे आणि तुझं गौरव ह्या देशाच्या द्वारे होऊ दे पित्या परमेश्वरा. आमचे देशाचे पंतप्रधान, सर्व मंत्रिमंडळ यांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या देशाच्या हितासाठी योग्य निर्णय त्यांनी घ्यावेत. जाती जातींमध्ये तेढ उत्पन्न होऊ नये. सर्व समाजांनी सलोख्याने आणि शांततेने राहावं यासाठी प्रिय प्रभू सर्व दुष्टात्म्यांचे बंधन, सर्व दुष्टात्म्यांचे विचार येशूच्या नावामध्ये काढून टाक आणि तुझं गौरव दे. आमच्या देशाचं शत्रू राष्ट्रांपासून संरक्षण कर. आमच्या देशाची सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, जे बेरोजगार आहेत त्यांना सुंदर असा जॉब तू दे आणि त्यांची निराशा तू काढून टाक. ओ हालेलुया. जे ट्रेनिंग घेत आहेत, कोर्स घेत आहेत, शिक्षण घेत आहेत, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याच्या ज्ञानाचा तू पुरवठा कर. आणि प्रिय प्रभू येशू, जे लेकर तुझे दास होण्यासाठी तयार होत आहेत प्रभू, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून प्रिय प्रभू येशू तुझी सेवा करण्यासाठी तू उभं कर आणि तुझं गौरव दे. या सर्व प्रिय प्रभू येशू उष्मघातापासून आमच्या सर्वांचं तू रक्षण कर. या उन्हापासून
आमच्या सर्वांचं तू रक्षण कर, पिकाचं रक्षण कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभूजी, या आमच्या परिसरातील सर्व प्रदेश तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व साथीच्या आजारापासून तू आमचं संरक्षण कर आणि विशेष करून पापाच्या आजारापासून तू आमचं संरक्षण कर. होय प्रिय प्रभू येशू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि आम्हाला गहन आणि ठाऊक नसलेल्या गोष्टींचा तू उलगडा करून तू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो आणि जे लोक शेअर करतायत, लाईक करतायत, त्या सर्वांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आणखी लोकांपर्यंत हे वचन जाऊ द्या. ज्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. देवबाप तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. प्रियांनो, या क्रमांकावर संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी जरूर प्रार्थना करू आणि आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही आठवण ठेवू. प्रियांनो, आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून, सर्व पीडेपासून, सर्व आजारापासून, सर्व उन्हाच्या त्रासापासून देवबाप आपलं रक्षण करो. आमेन, आमेन, आमेन.